नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. देवेंद्र फडणवीस ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून त्यांच्या या नव्या नवख्या मंत्रिमंडळात नेमके कुठले आमदार घेतले जातील, त्यांना मंत्री केल्या जाईल, त्यावर काहीही अंदाज कोणालाही बांधता येत नव्हते. सारं काही अनिश्चित होतं. अंदाज फोल ठरणारे होते. त्यामुळे नाही म्हणायला नेहमीचे थापाडे पत्रकार आणि नेहमीच्या बाताड्या वाहिन्या नावे सांगताना कचरायचे, घाबरायचे. पण एक व्यक्ती अशी होती ज्या व्यक्तीला फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्या क्षणापासून माहीत होतं की त्यांचा या नव्या नवख्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून प्रवेश नक्की आहे, निश्चित आहे. म्हणून तो नेता, ती व्यक्ती, ते व्यक्तिमत्व त्या दिवसापासूनच मोठ्या आनंदात होतं. म्हणजे ते महाशय मंत्रीपदाची शपथ घेईपर्यंत अलीकडल्या काही दिवसामध्ये नाचत होते, बागडत होते, आवडीची गाणी ऐकत होते, त्यावर ठेका धरत होते, ताल धरत होते, नातवांना कडेवर घेऊन खेळत होते. आणि ते होते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. त्यांना आणि फडणवीसांसहित अगदी मोजक्या त्यांच्या जवळच्या मित्रांना, सहकाऱ्यांना हे नेमकं आणि नक्की माहीत होतं की मंत्रिमंडळ विस्तारात सर्वप्रथम शपथ दिल्या जाईल, एक मंत्री म्हणून शपथ दिल्या जाईल, ती फक्त आणि फक्त चंद्रशेखर बावनकुळे यांना. बावनकुळे ज्यांचे नागपुरातले किंवा राज्यातले अनेक प्रखर किंवा प्रभावी विरोधक आहेत, त्यांच्याकडे बावनकुळेंच्या विरोधात तंतोतंत माहिती असते. ते सारे विशेषतः त्यांच्याच पक्षाचे आहेत किंवा नागपुरातले वेगवेगळ्या पक्षांचे किंवा भारतीय जनता पक्षांचे अनेक विविध नेते किंवा अधिकारी बावनकुळे यांच्या प्रत्येक चालीवर, कृत्यावर, कृतीवर, त्यांच्या वागण्या बोलण्यावर, त्यांच्या व्यवहारांवर अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून असतात. आणि त्यांचं ते गाफील राहणंच एक दिवस या बावनकुळेंच्या अंगलट आलं होतं. त्यांना जेव्हा मागल्या विधानसभेला उमेदवारी नाकारली तेव्हा बावनकुळे संपले हेच ज्याला त्याला वाटलं होतं, वाटत होतं. पण बावनकुळे खचले नाहीत. ते कुठल्याही वक्तव्यातून वादग्रस्त ठरले नाहीत. त्यांनी शांततेची भूमिका घेतली आणि त्या विधानसभा निवडणुकीत देखील पक्षाच्या प्रचाराची धुरा अंगावर घेतली. त्यानंतर त्यांना पुन्हा पटापट यश मिळालं. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष झाले, पुन्हा मोठे झाले. याच बावनकुळेंनी अलीकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून फडणवीसांनंतर त्या भारतीय जनता पक्षासाठी महायुतीसाठी आपल्या या राज्यात प्रचार प्रसार करताना खूप कष्ट केले, धावपळ केली, सतत मेहनत घेतली. न थांबता ते फिरत राहिले, काम करत होते, प्रत्येकाला भेटत होते. आणि त्यातून पुन्हा एकदा विशेषतः अमित शहा यांचे त्यांच्याविषयी झालेले असलेले गैरसमज दूर झाले आणि बावनकुळेंना उमेदवारी दिली. बावनकुळे पुन्हा निवडून आले. आता तर थेट
मंत्री झाले. त्यांच्या कष्टाचं खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा चीज झालं. यापुढे मात्र बावनकुळेंवर त्यांच्या पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या विरोधकांची अधिक करडी नजर असेल. त्यामुळे त्यांनी एक मंत्री म्हणून सावध राहण्याची भूमिका नक्कीच आवश्यक आहे, अत्यावश्यक ठरते. अर्थात आता प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळे काही दिवसाचेच त्या ठिकाणी पाहुणे आहेत. पण भारतीय जनता पक्षाचं अमुक एखाद्या जोडप्यासारखं असतं. म्हणजे ते लग्न लवकर करतात, पण वेगवेगळी साधनं वापरून पोर उशिरा पैदा करतात. भारतीय जनता पक्षामध्ये देखील कुठलाही निर्णय घाई गर्दीनं गडबडीनं घेतला जात नाही. म्हणजे नवा प्रदेशाध्यक्ष नेमताना नक्कीच काही महिने उलटतील जातील. त्यानंतर नक्कीच बावनकुळे यांच्याऐवजी नव्यानं आपल्या या राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या ज्या प्रभावी नेत्याला पुन्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून स्थान दिलं जाणार आहे ते एकमेव आहेत रवींद्र चव्हाण. अर्थात नाही म्हणाला विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार किंवा कच्चं लिंबू आमदार संजय कुटे या पद्धतीचे काही नेते प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी सरसावले आहेत. कारण भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्र्यांनंतर किंवा फडणवीसांनंतर प्रदेशाध्यक्षाला मोठी किंमत आहे, फार वरचं स्थान आहे. त्यामुळे त्या पदासाठी धावपळ करणारे, स्पर्धा करणारे जरी अनेक असले तरीही ज्यांनी वर दिल्लीमध्ये आणि येथे राज्यात फडणवीसांकडे आदराचं, मानाचं, विश्वासाचं स्थान निर्माण केलं ते रवींद्र चव्हाण. म्हणूनच त्यांना मंत्री करण्यात आलेलं नाही, मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. याचा अर्थ चव्हाण संपले असा अजिबात नाही, तर चव्हाण आणखी मोठे होणार आहेत. कारण चव्हाण हा माणूस फार वेगळा आहे. देवेंद्र फडणवीसांच्या परीक्षेतून, घेतलेल्या परीक्षेतून तो तावून सुलाखून पास झाला आहे. मला त्यांची अनेक कृत्य अशी माहिती आहेत ज्यात त्यांनी प्रचंड यश मिळवून विशेषतः फडणवीसांना आणि भारतीय जनता पक्षाला अनेकदा घोर संकटात, अडचणीत मदत केली आहे, यश मिळवून दिलं आहे. म्हणजे हेच ते रवींद्र चव्हाण ज्यांनी त्या उद्धव ठाकरे यांच्या हातून कल्याण डोंबिवली महापालिका, एवढं सोपं नव्हतं, हिसकावून घेतली आणि तेथे भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणलं. त्यानंतर हेच ते रवींद्र चव्हाण जर ते सरसावले नसते तर कोकणातल्या किरण सामंत यांनी त्या पदवीधर मतदारसंघात 100% निरंजन वसंत डावखरे यांना पराभूत केलं असतं. पण रवींद्र चव्हाणांनी निरंजन यांना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी घेतली आणि बघता बघता अशक्य वाटणारा तो विजय त्यांनी खेचून आणला, निरंजन यांना निवडून आणलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं बंड, कुठेही उगाचच हिरोगिरी करायची नाही, डाऊन टू अर्थ राहायचं, उगाच वायफळ बडबड करायची नाही, सारं काही खुबीनं, युक्तीनं आणि गुप्त ठेवून, हे त्या रवींद्र चव्हाणांचं वैशिष्ट्य. त्यांनी सुरत, गुवाहाटी ते गोवा एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये ते यशस्वी करण्यात अत्यंत महत्त्वाची, बेमालूमपणे भूमिका पार पाडली. आणि रवींद्र चव्हाण बघता बघता फडणवीसांसहित भारतीय जनता पक्षातल्या श्रेष्ठींचे लाडके झाले, कमालीचे लोकप्रिय ठरले. सतीश धारप हे ठाणे आणि रायगड जिल्ह्यातले
सार्वजनिक बांधकाम खात्यात कंत्राटदारी करणारे तसे बऱ्यापैकी वादग्रस्त असे कंत्राटदार आहेत. विशेष म्हणजे ते पूर्णतः आंधळे आहेत. तरीही ते ज्या पद्धतीनं, ज्या तडफेनं काम करतात ते कौतुकास्पद आहे. दुर्दैवानं रवींद्र चव्हाण सतीश धारपांच्या मोहजालात अडकले. त्यांनी धारपांना आणि धारपांनी रवींद्र चव्हाण यांना जवळ घेतलं आणि तेथूनच रवींद्र चव्हाण यांच्या बदनामीला सुरुवात झाल्यामुळे त्यांचं मंत्रिपद गेलं. कारण धारप हे स्वतःला प्रति रवींद्र चव्हाण समजतात. मंत्री म्हणून चव्हाणांच्या प्रत्येक कामात ढवळाढवळ करतात, दादागिरी करतात. त्यांची दहशत आहे, त्यांची प्रचंड लुडबुड संबंधितांना डोकेदुखी ठरते. असे काहीसे रिपोर्ट्स भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींकडे गेल्यामुळे चव्हाणांचं मंत्रिपद हुकलं, त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं नाही. मला असं वाटतं की ही तद्दन अफवा आहे. म्हणजे सतीश धारप हे व्यक्तिमत्व वादग्रस्त आहे. त्यांच्यामुळे नक्कीच रवींद्र चव्हाण बदनाम झाले आहेत किंवा रवींद्र चव्हाण यांच्या दादागिरीच्या स्वभावामुळे जरी अधिकारी तोंडावर सांगत नसले तरीही सतीश धारप यांना जवळ केल्यामुळे एक दिवस रवींद्र चव्हाण अडचणीत येतील, राजकीय अडचणीत सापडतील असे जो तो मला सांगायचा. आणि तेच नेमकं सत्यात उतरलं की काय इतपत मला शंका आली. कारण रवींद्र चव्हाणांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं. पण मी नेमकी माहिती घेतली आणि त्या धारपांमुळे चव्हाणांचं मंत्रिपद गेलं याला अर्थ नाही हे माझ्या लक्षात आलं. नेमकी माहिती माझ्या हाती आली. या उलट रवींद्र चव्हाणांच्या महान कर्तृत्वामुळे किंवा त्या ज्या पद्धतीनं त्यांनी अख्ख्या कोकणात ज्या भारतीय जनता पक्षाला पूर्णतः मरगळ आली होती, भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व बऱ्यापैकी संपुष्टात किंवा संकटात आलं होतं, तेथे याच रवींद्र चव्हाण यांच्या जनसंपर्कामुळे, सततच्या संपर्कामुळे, कामातून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला सुगीचे दिवस आले हे मान्य करावं लागेल. आणि तेव्हाच फडणवीसांच्या लक्षात आलं की हा माणूस मंत्री म्हणून कितपत योग्य आहे, त्यापेक्षा तो एक संघटक म्हणून उत्कृष्ट आहे. तो भारतीय जनता पक्षाची गरज आहे. आणि हे ओळखूनच मला असं वाटतं की रवींद्र चव्हाणांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी नक्कीच फायनल करण्यात आलेलं आहे. कुठल्याही क्षणी त्यांना नक्कीच भारतीय जनता पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केल्या जाईल. अर्थात आम्ही मंत्रिमंडळात आणखी एक जागा रिक्त ठेवली आहे. हे केवळ एकाच वेळी अनेकांचं समाधान करण्यासाठी मला असं वाटते की भारतीय जनता पक्षानं मारलेली लोणकडी थाप त्याला फारसा अर्थ नाही. पण रवींद्र चव्हाणांच्या बाबतीमध्ये जे मी सांगितलं तेच नेमकं घडणार आहे. अर्थात चव्हाणांनी किमान निदान यापुढे तरी आपल्या सभोवताली या धारप पद्धतीचे वादग्रस्त, अडचणीचे, कटकटीचे, बदनामीचे सहकारी त्यांनी ठेवता कामा नये.
त्यांनी त्याची मोठी काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणजे ते आणखी पुढे जातील. तेवढंच मित्रांनो. नमस्कार.